मी माझा सांगणं असं आहे की 10/11/2023 ला प्रांत साहेबांनी माझ्याकडून रजिस्टर मारून घेतला म्हणजे बायोमेट्रिक। आणि मी वर्षभर त्याच्यावर चक्रा मारल्या, पैसे देता येत नाही पैसे देता येत नाही म्हणून सांगतो। तर मी तिथे अर्ज केला की 10/11/2023 ला मी बायोमेट्रिक केलेले आहे आणि ते पैसे देत नाही। माझे पेपर तरी द्या तुम्ही ना, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचा पासबुक आहे, माझे पेपर तरी द्या ना तुम्ही। हे पेपर तरी तुम्ही द्या, पेपर देत नाही, पैसे देत नाही। माहितीचा अधिकार टाकले, माहितीचा अधिकाराचं उत्तर देत नाही। 1-1.5 महिना झाला। किती रक्कम आहे तुमची? रक्कम 3,03,76,76,000। प्रांत म्हणतो पैसे देता येत नाही। तर प्रांताला मी एकच विचारला की पैसे दिले कोणाला, पैसे कुणाचा अधिकार आहे तिथे जागेवर? जागेवर मी येतो, मरायला तयार आहे, माझा अधिकार आहे। माझ्या बापाची जमीन आहे, माझ्या आजोबाची जमीन आहे, 100 वर्ष आम्ही जमीन कसतो। ऑर्डर माझ्या बाजूनी झाली तहसीलदारची, ही ऑर्डर बघून त्यांनी हे केला, रजिस्टर मारून घेतला, बायोमेट्रिक करून घेतली। हा आणला धूर्तराष्ट्र होता का? हा धूर्तराष्ट्र होता का प्रांत साहेब? धूर्तराष्ट्र होता का? दोन्ही डोळ्याने आणले जन्मतात तेव्हा यांनी पाहिलं, तेव्हा त्यांनी वाचली ऑर्डर, काय निकाल आहे ते वाचलं नाही का? नंतर सांगतो पैसे देत नाही। त्या ठिकाणी असा एक माझा मत आहे, आमच्या गावचा सरपंच दिनेश श्रावण पाटील सरपंच असताना त्याने एक चिठ्ठी दिली, त्यांनी तेव्हा साहेबांना चिठ्ठी दिली आणि त्याच्यावर त्यांनी तेव्हापासून मला त्यांनी नकार दिला। म्हणजे मूळ कारणीभूत प्रांत आहे। आणि माझी पुढची भूमिका, मी जर पैसे माझे पैसे मिळाले नाही तर मी मंत्रालयात जाऊन आत्महत्या करणार आहे।